शुभ सकाळ सर्वांना. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मम्मी आणि पप्पा चाललेत फिरायला आहेत आणि मम्मीचं बघा कशा आवरती. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता कसं आवरणं चाललंय. दोघंच चाललेत फिरायला, आम्हाला घेऊनच नाही चालले अजिबात. अगं दोघंच चालले म्हणजे उन्हात ऊन आहे ना बाहेर, मग कशाला येता तुम्ही? मामाकडे राहा ना. आम्ही काय लगेच येणार आहे, 1-1.5 तासात रिटर्न. फिरायला नाही चाललो आम्ही. मग आम्ही पप्पांच्या आत्याला बघायला चाललो ना, त्यांची तब्येत बरी नाही ना. मग फिरूनच येते ना. कशाला आपण एवढं लांब जायचं यायचं, त्यापेक्षा तुम्ही मामाकडे थांबा थोडा वेळ, आम्ही लगेच येतो. ठीक आहे, चल चालेल. चालेल. सॅड मनाने बोलते सोनू. चालेल. सोनूला नुसतं फिरायचं असतं, बाकी काय नाही. तसं मामाकडे पण आवडतंच तिला. हा पण तिची माऊ आहे. हा छकुली माऊ आहे ना, छकुली माऊ, त्याच्यामुळे तिला तिथे पण आवडतं, म्हणून तिला तिथेच ठेवून जाणार आहेत आम्ही जाताना. तुझ्यामुळे कुंकू वाकडा लागला. निघलोय पण ह्याला यायचं नाही, कारण ह्याला मामाच्या घरी मस्ती करायची. चल रे चल, कारण हा दीदी बरोबर मस्ती करतो रे, म्हणून याला घेऊन जाणार आहे आणि दीदीला ठेवून जाणार आहे आम्ही. चल चल रे बबड्या, चल. खोटं झोपायचं नाटक करू नको, चल लवकर चल. झोपला आता बबड्या, आता कसा उठल बघा. हे उठला. हां, आता आम्ही निघालोय आणि निघाल्यावरती ह्यांनी आमच्या आहोंनी घेतल्यात कैऱ्या पाडायला आणि माझा भाव आहे एक मस्करी करायला. हे दोघं बघा कशी कैऱ्या पाडतायत. भरपूर कैऱ्या आल्यात झाडाला. आता ते ह्याच्यामध्ये नाही दिसत आहे, पानांच्या आड येते बघा. बघा दिसले. दोन झाडं आहेत, ती 2-3 आहेत झाडं. 2 आहेत. 2 तिकडे एक आहे, इकडे एक. दोन्ही झाडांच्या कैऱ्या पाडायला घेतल्यात. आमच्या आहोंना कैऱ्या खूप आवडतात. यांनी इथल्या कैऱ्या पाडायला घेतल्यात. आता कोण कॅच पकडतं बघू. आपल्या झाडाच्या आहेत, माझ्या भावाच्या झाडाच्या आहेत. हे बघा, हे बघा, तो थांबला इथं बघायला किती कैऱ्या पाडून देतात आमच्या घरातल्या झाड. जा रे दादू जा, आम्हाला नेऊ दे, कैऱ्या पाडून जा तू. आता बघा आम्ही एवढ्या कैऱ्या काढल्यात सध्या. हे बघ तनिष कपड्याने डाग लागतात चिकाचे. तनिष बसला आहे बघा खेळत. बाकीच्या नंतर काढू, कारण आम्हाला आता निघायचं आहे. हा बघा कसा पाडतो. उचल चिकट ठेव तिथं. चला जाऊया. खाल्ली नाही ते झाडावरती, ते हे लागले पाखरं लागलेले, ते धुवायला लागलं आता. आता चला आपण निघूया, नंतर आल्यावरती घेऊया, बाकीचे पण पाडूया. चल सोन दीदी बाय बाय. आम्ही निघालोय. आम्ही आता निघालोय जायला. आहे बघा तिकडं हा बाबडे आमचा ऐकत नाही, ते मस्ती करू एक नंबरचा. चला बाय बाय. चाललो आम्ही जबरदस्ती. बबड्या बघा कसा आमचा आला पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर. अरे जा ना पेट्रोल भर, इथं का थांबलं? अरे जा पेट्रोल भर. गाडी कुठे गेली? अरे गाडी कुठे गेली बाबड्याची? अरे गाडी कुठे गेली? इनविजिबल गाडी आहे. माझी वाट बघत बसली बिचारी. आली तिला खाऊ घेऊन आली. थांब. खाऊ आणलं आम्ही सोनूला आणि तिच्या माऊला. का आणले दाखव लवकर, दाखव पटापट एकदम. पाणी दे सोनू पप्पानं प्यायला. हां, आणि हे काय पप्पानं दे, नंतर मला दे. फणसाचे गरे आणलेत आम्ही. छकुली माऊला तिच्या दाखव, उघड ग. आणि सोनूला काय आणलं दाखव, उघड. गरे आणि काय आणलं, हे काय असेल सोनू सांग बरं. नाही अंडा वडापाव आहे. अंडा वडापाव आणलेला आहे आम्ही. उघडतं ते, उघडत पण नाही तू. एवढं आम्ही खाऊ आणलं तुम्हाला येताना कल्याणवरनं. आणि आमचा तनिष बघा हा पॉकेट घेऊन आले आता हे येताना. हां, काय झालं सांग तुझ्या? जरा खाल्ला, चावला गटकेन कशात अडकला. जे पप्पांना पण दे खायला. चला खावा बटाट. सोनू कसं आहे, छान आहे ना? मग टेस्टी आणलं आहे आम्ही एकदम असा खायला. चला आम्हाला पण द्या. तुम्हाला एकट्यानं नाही आणलं, आम्हाला पण आणलं आहे. त्यांनी दोघांनी घेतलेत मार्शमेलो खायला. आहे बघा, हे खाल्ल्यानं चांगलं आहे का? अजिबात चांगलं नाही, तरी ही मुलं असे खातात. हो का? आता कुठं चालले? पूर्ण दिवस फिरतायत. ह्यो पोरगा तर पूर्ण दिवस फिरतोय. आम्ही आता निघालोय नेरळला जायला.
आणि ही पोरं बघा मला साईडला बसूनच देत नाही, मध्येच बसायला लावतात. माझी फिक्स जागा आहे गाईस. आणि बबड्याची ही फिक्स जागा आहे बघा. फिक्स. अरे ही बबड्याची फिक्स जागा आहे आणि माझी मध्ये जागा आहे. गाड्यांमुळे आवाज नाही येते. आज मम्मी आमची खूप थकली आहे कारण का ती जाऊन आली आहे कल्याणला गेली कल्याणला. आत्याला बघायला. तिकडे नाही व्हिडिओ काढला. तिकडनं आली आता आता डायरेक्ट आम्ही चाललोय नेरळला. नेरळला चाललोय. उद्या आम्हाला जायचं आहे परत फिरायला. रोज आता आमच्या मुलांना सुट्टी, आम्हाला पण सुट्टी ना. बाबड्या बघ इकडं बबड्या. या बाबड्यामुळे आम्हाला थांबायला लागले. नाहीतर त्याची आम्ही एक्झाम होती. एक्झाम होती म्हणून नाहीतर दिदीची 20 तारखेला संपली होती. त्यामुळे आम्ही लगेच गेलो. आणि तिच्या पप्पांची पण ऑर्डर वगैरे होती, मग त्याच्यामुळे आम्ही जरा आज चाललो. टर्निंग आहे आपण अजून अर्धा पाऊण तास लागणार आपल्याला पोचायला. आत्ताच निघालो आहे ना आम्ही, कारण अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही पोचतो घरी लगेच. जास्त लांब नाही आहे. नेरळ इथले इथंच आहे. काय माथेरान. माथेरान. हा माथेरान. मॅरेथॉन माथेरान आठवत होतं मला. आमच्या इकडनं माथेरान पण जवळ आहे. फक्त किती एक नाही, अर्धा नाही, अर्धा तास नाही. किती वेळ लागतो आपल्या इथनं? 1 तास लागतो ना माथेरान? 30 मिनिटं. नाही ग, नाही, बदलापूर टू नेरळ 20 मिनिटात जाऊ शकतो. आणि नेरळ टू माथेरान किती? 1 किलोमीटर. 20 मिनिटात कधी जातो बदलापूर ते नेरळ? ट्रेननी जातो 20 मिनिटात. ते पण फास्ट, जलद गाडी. ट्रेननी 20 मिनिटात जातो आणि ह्याच्याने अर्ध्या पाऊण तासात जातो गाडीने. आणि माथेरानला जायला आपल्याला काय पाऊण तास 1 तास लागतो ना घाटामधनं. हां, पाऊण तास 1 तास. पण लवकर आम्ही एकदाच गेलेलो माथेरानला. जवळ आहे तरी आपण जात नाही. तर चालायला भरपूर लागतं. ट्रेन मिळणं तर म्हणजे काय होतात. म्हणजे ट्रेन आहे पण तरी चालेल लागतं. ट्रेनने उतरल्यानंतर आता झाल्यात रिक्षा वगैरे. पप्पा जातात ना आपल्या ऑर्डरला. आम्ही घोड्यावरती बसलेलो. पण घोड्यावर उन्हाळ्यात जायचं. उन्हाळ्यात थंड आहे ना एकदम माथेरानला. पेट्रोलला लाईन पण येते. बापरे, आमच्या बदलापूरला भरपूर लाईन आहे पेट्रोल. आम्ही आलो आता घरी. मम्मी काय भाजी आणलो? मुंडी आणले आणि चिकन आणले. पोर खात नाही ना, त्यामुळं पोरांना चिकन आणलं. चिकन आणले. आम्हाला मुंडी आवडते. ह्याच्यात भेजा असेल बघा मम्मी. हे आणल्या भेजा, मुंडी आणि चिकन. आता आई आमची बनवणार आहे. आईने काय बनवून ठेवलं? भात बनवले. आणि आता वाटण बिटण केलं त्यांनी. आता भाजी बनवायची राहिले. आम्ही तेवढ्यात आलो आहे. सोनूचं बघा इथं पण चाललं आहे काम. सोनू इकडं आल्यावर काहीच करत नाही, फक्त खाते, इकडं तिकडं उड्या मारते ना सोनू. आणि सोनू अशीच आले घरून, कारण का रात्र झाली होती त्याच्यामुळे ती तशी झाली. घरी काम करते ना, चालत तिला जरा आराम. आईकडं आल्यावर ती आरामाला येते. ती आरामाला येते आईकडं. पण आरामालाच येतो इथं. आमची मम्मी करतात आल्यावरती. त्या बोलतात त्यांना घरी पण कामं असतात ना, म्हणून इथं करतात ते. जे सोनू हे पकड, मी आईला मदत करते थोडीशी. कांदा कापते ना, घे काजू दे ना मला पहिले, मग कांदा कापते. चालेल नंतर मॅक्सी घालते. चालेल. काय काय खात बसले? काय खाते दाखव. अशा पुड्या बिड्या खात बसले ही पोरगी. चल काम कर, उठ उठ. हा पोरगा बघा इकडं आला आणि त्याला मोबाईल खेळायला लय आवडतं. घरी मिळत नाही ना मोबाईल खेळायला. बबड्या, अय बबड्या, काय करताय आता? आता काय बनवत आहे? मुंडी बनवते. आता त्या मुंडी बनवतात. तर बघा इथं धुवून ठेवलं आहे आता त्यांनी मुंडी. आणि मी त्यांना कांदा वगैरे कापून दिला आहे, दिसते का? आणि त्यांनी आता इथं काय बनवलं? हे काय बनवलं आहे मम्मी? चिकन घातले. हे चिकन घातले त्यांनी मुलांना. आणि ह्याच्यामध्ये हे काय बनवलं? हा भेजा बनवला. हलवा मम्मी तो भेजा बनवले. हे बघा येतं. हां, भेजा शिजतो अजून तो पण. नाही तर आता त्यांनी मुंडी बनवायला घेतली. मुंडी कुकर लावली ना पटकन होईल ना. आता आम्हाला 9 वाजले ना, जेवण होतं आता, म्हणून त्यांनी पटपट लावायला घेतले मुंडी. काय टाकताय? सांबर पान, तेजपत्ता. त्या पुण्यात आहेत ना, त्या सांबर पान बोलतात. आम्ही तेजपत्ता बोलतो नेरळचे. अजून काय होतं मसाल्याला? काय बोलता? मसालाच. आणि हळदीला हळद.
थोडीशी त्यांची भाषा थोडी वेगळी आहे, एवढी नाही वाटत नाही पण, नाही का? हो. तर काय टाकता? खडे मसाले, खडे मसाले टाकते, दालचिनी टाकते. दालचिनी, अजून काय टाकता? चक्री फूल, काय टाका चक्री फूल? फक्त दालचिनीच टाकता का? बस झाली दालचिनी. वाटणात घेतलंय ना त्यांनी, वाटण वाटणामध्ये सर्व घ्यायचं. इथं वाटण करून ठेवलंय. यामध्ये गरम मसाला वगैरे घेतला आणि त्यानं दुकानात गेले होत्या, चिकन मसाला संपला म्हणून चिकन मसाला आणायला, तर त्या पोरांनी मटन मसाला दिला आणि दुसरं काय दिलं त्यांनी मिरची पावडरच्या पुड्या दिल्या. तर बोललं चिकन मसाला दे आणि मटन मसाला दे, त्यांनी मटन मसाला दिला आणि मिरची पावडरच्या पुड्या दिल्या. आता काय घालता? हळद, हळद टाकते. हळद टाका त्यांनी. आता काय लाल तिखट घालणार का? मसाला घरचा, आमचा घरचा मसाला आहे हे बघा, तो घालणार. त्यात 2 चमच का 1 चमच तिखट आहे आमचा मसाला हा, त्यांनी घरी केलेला. किती टाकलं? 2 चमच. 2 चमच टाकले. आता काय वाटण टाकते. आता मसाला परतून घेतला त्यांनी. आता हे काय आलं लसणाची पेस्ट टाकता येते थोडीशी. 2 चमचे टाकले अद्रक. अद्रक लसणाची पेस्ट टाकली 2 चम्मच. आता त्याच्यामध्ये टाकता येतं वाटण. तो वाटण टाकते. आम्हाला कधीतरी आल्यावर त्यांच्या हातचं बस झालं ना, मग वाटण जास्त नको ना पाहतो, त्यांच्या हातचं आवडतं खायला. तर ॲग्जिस्ट फॅन लावला तर जास्त आवाज येतो, त्याच्यामुळे आम्ही लावत नाही. मग व्हिडिओत सगळा त्याचा आवाज येतो ना, मग त्याच्यामुळे ठसके लागतात ना. सोनूचा डान्स बघा, तेवढं तिथं डान्स करत चालले. हे बघा, हे बघा, ही बघा आमची सोनू एकदम शांत होते इथं आल्यावरती. गरम मसाला टाकते. पोळी फोडा ना ती, खायची नाही. आता हे परतून घ्यायचं का? हो, त्याला तेल हे होईपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटत सुटलं ना हां, टाकायचं. ते चांगलं हे टाकायचं. थोडंसं पाणी टाकते. थोडंसं पाणी टाकतात. बघा त्यांची थोडी पद्धत वेगळी आहे, पण टेस्टी बनवतात. माझी मम्मी पण आणि त्या पण, म्हणजे कसं त्यांची पद्धत वेगळी आहे, पण त्या चांगलं बनवतात ना. आपल्याला आवडतं कधीतरी खायला त्यांच्या हाताने. आपण तर आपल्या हाताचं रोजचंच खातो. हे बघा चांगलं शिजायला लागलं, त्याला तेल सुटायला लागले. मग त्याच्यामध्ये मुंडी घालणार ते. आणि किती शिट्या देणार? 3 शिट्ट्या बस झाल्या. 3 मध्ये होऊन जाईल ना? 3-4 द्यायचे. 3-4 हां. मीठ घालतात त्या बघा कशा हाताने अंदाजाने घालतात. नाही तर आपण आताच्या पोरी चम्मच घेतो घालायला, आणि बघा जुन्या बायकांना कसं जरा हाताचा अंदाज असतो आणि त्या बरोबर घालतात. आता मुंडी घालतात त्याच्यामध्ये, आणि आधीच धुवून ठेवले मुंडी 2-3 पाण्याने स्वच्छ. इकडं आल्यावर कशी जरा गावची चव खायला मिळते ना, त्याच्यामुळं करतो आम्ही. आणि आम्हाला मुंडी, वजडी, पाय हे लय आवडतात खायला बकऱ्याचे, त्याच्यामुळं आम्ही खातो. आमचे पप्पा माळकरी आहेत आणि आम्ही सगळे नॉनव्हेज खाणार आहेत, नाही का? हो. म्हणजे तुमचं लग्न झालं तेव्हापासूनच ते व्हेजच खातात ना? पहिल्यापासून खातो. व्हेजच ना? माळ आत्ता नंतर घातली, पण ते व्हेजच खातात. वयाच्या 4थ्या वयापासून त्यांनी वगैरे खात नाही. नॉनव्हेज नाही खात, पण आमच्या लग्नाच्या आधी माळ घातली ना त्यांनी, असं. पण ते नॉनव्हेज खातच नाही अजिबात. आम्हाला आणून देतात, पण ते 4 खातात वर्षाची कशी. होती ना तेव्हापासून ते खात नाही. हां, आणि आमच्या घरात पूर्ण फॅमिली खाते नॉनव्हेज, पण फक्त ते एकटेच नाही खात. तरी तुम्ही कधी बोलणार नाही कोणते नॉनव्हेज नाही खात, कारण त्यांची तब्येत बघून सगळ्यांना वाटत मस्त खाऊन पिऊन येत नाही का? त्यांना डाळ भाजी. हां ना, डाळ भाजी पण त्यांची स्पेशल असते. आता हे बघा ते आत्ताच जेवलेत, कारण का ते दुकानांना आल्यावरती लवकर देते. बघा भेंड्याची भाजी, परत तो काय केलं हे बघा, नाही कुठे केली त्यांची भाजी, मटकीची भाजी होती, मुरंबा केला त्यांना मम्मींनी, भाकरी, आणि हां हे बघा वरण, परत हे बघ मुरंबा खायचं आहे तुला, हे घे, आणि भजी काढलेली ती दिली त्यांना, ते जेवले आता. परत कसली भाजी केलेली? मटकीची भाजी ना? मटकीची भाजी. एवढं जेवलेत ते आत्ताच जेवलेत, कारण का आमचं तर नॉनव्हेज आहे, त्यामुळे आम्ही देऊन टाकतो त्यांना पहिले. ते दुकानात आले की पाणी ठेवलंय जवळ जरा,
थोडा वेळ गरम पाणी ठेवले त्यांनी, नंतर मग टाकता येईल. वाफ आल्यावरती मग गरम पाणी टाकतील. गरम पाणी टाकलं की लवकर शिजते ना, हो त्याच्यामुळे गरम पाणी टाकले त्यांनी थोडं. वरती पाणी ठेवते ना. हां, लवकर शिजेल पटकन. हे बघा पाणी आता त्यांनी साईडला केले, थोडं हलवून घेतात बोलतात, मग वाफेला परत पाणी ठेवतात, नाही तर लागेल वगैरे ना खाली. थोडं मीडियम करा मम्मी, मग लागणार नाही ना. अशा वाफा सुटल्या आहेत बघा. चांगलं परतलं ना मग चांगली होते ना ती. आता बघू खाल्ल्यावरती कशी होते. दीदी जा ते दुकानात जाऊन बदली कर, समोरच दुकान आहे आमच्या. आम्ही जातो आता दोघीजणी आणि बदली करून आणतो त्या पोराकडून. त्यांनी दिल्यात मिरची पावडरच्या पुड्या. त्याला कसे मागितलेले? चिकन मसाला, मटन मसाला. सांगितलं होतं त्यांनी. मटन मसाला दिला त्यांनी बरोबर 2 पुड्या आणि 2 मिरची पावडरच्या पुड्या दिल्या. चिकन मसाले मग तुम्ही टाका आता, काय त्यात पाणीच टाकणार आहेत ना आम्ही जाऊन. पाणीच टाकलं झालं. हां, आणि काय कुकरला 4 शिट्या देणार. हो आम्ही जातो तोपर्यंत आणि ते पुढे चेंज करून घेऊन येतो. घराच्या समोरच, तिथं समोरच दुकान आहे. चल, हे बघा समोरच बिल्डिंगमध्ये दुकान आहे. रस्ता क्रॉसिंग करायचं फक्त आणि जायचं बाजूला. मम्मी काय आणणार आहे तू त्या मसाल्यांच्या पुड्याऐवजी? चल ठीक आहे. तेच मागितली. चिकन मसाला आणि मटन मसाला, मटन मसाला नेला त्यांनी. चिकन आता काय लाल लाल आहे ना. त्यामुळे समजलं नाही, आता बरोबर दिलं. व्हिडिओ काढत आले ती. काकींनी मसाला चुकीचा दिला, परत आला आम्ही गेला. एवढं लांब तुलाच किती वेळ चालू आता 10 चला. आता आम्ही चाललोय घरी आणि आमच्या बाजूलाच एकदम घराच्या बाजूला स्कूल आहे एक. ओ माय गॉड, लर्निंग विंग्स नावाची छान स्कूल आहे. पण अरे दिसायला हो. आता जास्तीत जास्त तुम्हाला झाडं दिसतील इथं. आणि उद्या मम्मी आपण गाई पण दाखवूया. तू दाखव, असं मी बोलते, तू दाखव. आलो आता आम्ही घरी. आता आपण बघूया बाबा काय करतायत. बाबा बघा मोबाईल बघतायत. बघा आमची कशी नाचत येते जेवण घेऊन इकडं. कपडा आणला का ताट पुसायला? काय काय आणलंय आता जेवण? द्या मला. भाकरी कुठे ठेवल्या? हां सोनू कांदा कापून, कैरी कापून आण पप्पाला. मग ही मुंडी राहिली तिथंच, मुंडी आण आपली. फुटलेली कैरी काप. अगं म्हणजे तिला चीर गेले बरं वरून पडताना. हां मला चिकन दे. आणि काय मुंडी नको, मला आवडते मुंडी. अरे नको नको, नो 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 दे थोडं. बाज 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 बाज. सुकट चिकन. बास बास बास. थोडं बास. भाकर दे अर्धी दे. मम्मी चल बोल सगळ्यांना या सर्वांनी. सगळ्यांनी जेवायला, सोनूबत जेवायला, आता आईला वाटते जेवायला. चल ठीक आहे वाट. नंतर मग मी बसते जेवायला. चालेल. आता ह्या दोघीजणी आवरतायत भांडी वगैरे. काय गं मॅम? नंतर गप्पा मारू बसून थोडा वेळ आणि मग आम्हाला जायचं आहे ना म्हणून आम्ही दोघीजणी आवरतो पटपट. आई किचन दिसते, थोडी भाजी घातली आईने. आता थोडीशी भाजी घातते. आमचं किचन बघा किती मोठं आहे ना मॅम. बघा आता दोघी जणांनी मिळून बघा किचन किती क्लीन केलंय. भांडी घातली आता. आता डायरेक्ट डाय वगैरे करून टाकते काय. आता गप्पा मारतो आम्ही थोडा वेळ आणि मग झोपणार, कारण का आता मी आज खूप जमले.
सकाळपासून नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडं नाही का सोनू? आज खूप दमले मम्मी. सोनू काही दमलेली नाही आहे तरी पण सोनू आपले हाय मस्त तिथे. हा सोनू चला आता जरा वेळ बोलूया नंतर मग झोपणार आहे. लगेच झोपणार मला झोपायला. लगेच झोप येते नुसतं. थोडं बसतं सासूच्यामध्ये तिथे तुम्हाला आवाज येत असतो मोबाईलचे वगैरे आता इथे काहीच नाही होऊ शकत इग्नोर करा तुम्ही.